तर देवदेवऋषी काय पटत नव्हतं. पण माऊली परमेश्वराची कृपा आगाध आहे. जगाचं कल्याणासाठी भगवंताने होतो. कुठलीही कमतरता नव्हती मामाच्या घरी. चारी पैशाचे पिसवीच असायचे व्यापार असल्यामुळं. काय पैशाची कमतरता नव्हती का? ही आता अभ्यास कुणी केला पाहिजे. आम्ही खरं बोलतो का खोटं बोलतोय? होय, पण त्याचा अभ्यास केला पाहिजे का नाही? की काका महाराजांनी बोट तुमच्याकडे केलंय आणि बोट करून सांगितलं तुझी परीक्षा घ्यायची होती. वडिलांना भेटून सकाळी 10-11 वाजता गेलो इथून सांगलीला आणि दुपारी फोन आला की वडील संपले. माहीत तुम्ही ही करणी बाधा म्हणताय, पण मला काय म्हणते ही सुद्धा माहीत नव्हतं. अल्लडपणात त्रास कळत नसतो आपल्याला. तरुणपणात बी कळत नाही. त्रास कळतो कधी लग्न झाले की जबाबदारी थोडीशी आपल्यावर 10-20% येते. मग घरात बायकोबरोबर भांडणं तक्रारी व्हायला लागल्या की मग आपल्याला त्रास जाणवायला सुरुवात होतो. ते थोडासा मग मुलं बाळ होतील जशी व्याप्ती वाढेल तसं त्रासाचं प्रमाण वाढतं. तसंच आमच्या कुटुंबात माऊली ही जे भगवंताने जे हे स्थान दिलंय ते कसं दिलंय ह्यासाठी तुम्हाला 177 भाग बघा अशी आम्ही सूचना दिलेल्या असत्या यूट्यूबला. कुणी कुणी बघितलाय त्याने हात वर करा. आभार आहे. आता आमचं चरित्र सगळं माहीत झालंय का नाही? पूर्ण कुटुंब, मी अंधश्रद्धेच्या विरोधात असताना की पूर्ण कुटुंब 35व्या वर्षी उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि समोर आता माणूस तुम्ही बघताय ते यूट्यूबमध्ये खरं का खोटं पण आता समोर तुमच्या आहे. बाकीच्यानी आमच्या जीवनात काय झालं, कशा कशा घटना झाल्या, आज ही स्थान भगवंतानी कसं निर्मिती केली की बाकीच्यानी ज्यांनी बघितलं नाही त्यांनी 177 भाग बघायला जमेल का? तरच तुम्हाला ही त्रास कसा आहे आणि ही परमेश्वराने स्थान कसं बनवलं हे तुमच्या लक्षात माऊली येईल. बिन बघता बिन अभ्यास करता कुठल्याही गोष्टी समजत नाहीत. मी जर माझंच चरित्र सांगत बसलो तर 2 तास जाते ती आणि 2 तास सांगणं आम्हाला योग्य वाटत नाही. का तर आपल्याला भक्ती मार्गाचं बी ज्ञान आपल्याला देणं गरजेचं आहे. तरी बी आज थोडक्यात मी सांगतो की आम्हाला बी असंच की आता जी तुम्ही आलाय फिरायला, पण आम्हाला फिरायची सुद्धा देवाने वेळ येऊन दिली नाही. मी आता की आपलं हाईच घर आजोळी शिक्षणाला होतो, एकटा सुखात होतो. कुठलीही कमतरता नव्हती मामाच्या घरी. चारी पैशाचे पिसवीच असायचे व्यापार असल्यामुळं. काय पैशाची कमतरता नव्हती. पण एकटा सुखात आणि कुटुंब दुःखात. मग ते 10वीत आल्यानंतर कळायला लागले की आपण एकटं सुखात राहून काय करायचं, आपलं कुटुंब अडचणीत. मग मी राजस्थानला अलवर जिल्हा आहे त्या ठिकाणी सोने चांदीच्या व्यवसायाला गेलो. तिथनं दुसऱ्याच्याच दुकानात म्हणजे तिथनं दिल्लीत गेलो, प्रॉपर दिल्लीत चांदणी चौक, लाल किल्ला जामा मस्जिदच्या मध्येच चांदणी चौक आहे त्या ठिकाणी होतो 2 वर्ष. तिथनं येऊन मी स्वतः सांगलीला 30 वर्ष सोने चांदीचा व्यवसाय केलेला माणूस आहे. व्यवसाय म्हणजे सोनं घ्या, वजन करा, कॅल्क्युलेशन करा, हे कोणी करू शकते. पण आमच्याकडे माऊली पर्सेंटेज काढायचं, टनचं म्हटलं जातं. एवढा 10 किलो जर सोनं असेल त्यातला एवढा तुकडा 300 मिली जरी घेतला तर त्याच्यात किती टक्के आहे तर 10 किलोचं सर्टिफिकेट द्यायचं. एवढी अॅक्युरेसी बघणारा माणूस असल्यामुळं मी अंधश्रद्धेत जाणारा नव्हतो. डोळ्याच्या पापणीचा तुकडा टाकला तरी त्याचं वजन घ्यायचं, एवढी अॅक्युरेसी बघत होतो. त्यामुळं अंधश्रद्धेच्या विरुद्ध मी होतो. त्रास काय आपल्या नशिबात असेल ती घडत असतं हे आपण मानतो, योग्य आहे आपलं मानणं. पण तसंच मी मानत असताना मला बी त्रास कळला. कधी एवढं हे सगळ्या गोष्टी फिरलो तरी बी काय कळलं नाही. 1995ला लग्न झालं. मग घरात सख्या बहिणी सख्या जाऊ होत्या, भांडणं तक्रारी व्हायच्या. झालं तर तुमच्या तुम्ही बहिणी बनायचा बघा जावं म्हणायचं. आमचा कुणाला त्रास नसायचा. तुमच्या तुम्ही काय असेल ते तुमच्या तुम्ही. 96ला मुलगी झाली. जन्मल्यापासून काचेच्या पेटीत ठेवण्यापासून जी मुलीचा शारीरिक त्रास चालू झाला ती 6 वर्षाची मुलगी होईपर्यंत स्वतःच्या पायावर चालली नाही. तिला आठवड्याला सलाईन, आठवड्याला औषधावर जगवली. पण ती आपल्या नशिबात असेल ते भोगावं लागतं. ह्या गोष्टी देवदेवरशी या असल्या गोष्टी पटत नव्हत्या. ठीक आहे. आता मुलीचा त्रास असताना ह्या गोष्टी बी घेऊन धरल्या. त्रास कधी म्हणायचं हे आपण जरा शिका. ज्यावेळी आपल्या कुटुंबात एका पाठोपाठ वर्षाला एक माणूस जर आपल्या कुटुंबातला जायला लागलं तर खरा त्रास चालू झाला म्हणायला हरकत नाही. लक्षात आलं का? ही तर मान्य आहे का? माणसं जायला लागली की मी म्हणतो या आजचं पैसे गेलेलं उद्या येईल, काय तर तब्येत सुधरल. तसं आमच्या कुटुंबात खरा त्रास माऊली 2001 सालापासून झाला. हाईच घर, वडील होते. सांगलीला माझं दुकान होतं 45 किलोमीटर सांगले. वडिलांना भेटून सकाळी 10-11 वाजता गेलो इथून सांगलीला आणि दुपारी फोन आला की वडील संपले. धक्का बसला. आता सकाळी खडखडीत बोलून गेलो ना असं काय. पण वडिलांना दम्याचा त्रास असल्यामुळं 65च्या आसपास वय होतं. दम्याच्या त्रासामुळं श्वासाचा प्रॉब्लेम झाला असेल ही ग्राह्य धरलं. ठीक आहे, आता व्यवस्थित रुटीनला लागावं म्हणलं. तोपर्यंत 2002ला दुसरा धक्का. एका पाठोपाठ वर्षाला मुलगी आजारी पडली की घरचे दवाखान्यात तासगावला न्यायचे लहान मुलाचा.
घरच्यांनी दुपारी ॲडमिट केलं मुलीला, संध्याकाळी एकुलती एक मुलगी संपली. ही दुसरा धक्का. ती समजल्यानंतर रिपोर्ट होता मुलीचा की लघवी थटल्यामुळं मृत्यू झाला, डॉक्टरांचं म्हणणं. ठीक आहे, सायन्स प्रमाणे ते आपण मान्य केलं. पण त्या दुःखात बी एक समाधान मानलं की बाबा त्या मुलीची चाळण होत होती, हाताला सलाईन नाही बसलं की पायाला लावायची, त्यातनं एक तिची मुक्तता झाली, जाऊ देईल म्हटलं. आता कुठंतरी सुराला लागायचं म्हटलं, तोपर्यंत तिसऱ्या टप्प्यात मंडळींचा त्रास चालू झाला. हा त्रास मेलेल्या माणसात आपल्याला कळत नाही, आता कळतो पण त्यावेळी कळत नव्हता. तिसऱ्या टप्प्यात मंडळींना काय त्रास चालू झाला की डोकं दुखणे. ही किरकोळ बाब आहे का गंभीर? किरकोळ. आपण जरा टार्गेट ठेवा, किरकोळ म्हणा पण त्याला काहीतरी मोजमाप ठेवायला पाहिजे. ठीक आहे, डोकं दुखतंय, आपलं फॅमिली डॉक्टर 5-6 वेळा ट्रीटमेंट घेतलं, नाही झालं तर MD डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेतलं, त्यांचं बी गुण नाही आला 5-6 वेळा. न्यूरोलॉजी सर्जन असेल त्यांचं जरी आपण ट्रीटमेंट घेतलं, त्यांचा बी गुण नाही आला, त्याच्यापेक्षा एखादा स्पेशलिस्ट असेल त्यांचं जर औषध घेतलं, तर सगळ्या तज्ज्ञांचं औषध घेतल्यानंतर आपल्या पेशंटला 50%, 100 मी म्हणत नाही, 50% जरी फरक पडला तरी सुद्धा आपण किरकोळ बाब समजायला हरकत नाही. बरोबर आहे. पण सगळ्या दुनियादारीतलं औषध घेतलं आणि जर आपल्या पेशंटला डोकं फुटल्यागत त्रास होत असेल तर गंभीर बाब म्हणायला हरकत नाही. तशाच पद्धतीत आपल्या पेशंटला घरातला त्रास असतो माऊली, आणि सगळं टोटली रिपोर्ट जर नॉर्मल येत असतील तर मात्र गंभीर बाब म्हणायला हरकत नाही. विज्ञान संपल्यानंतर अध्यात्मात आपण बघायला हरकत नाही. आता त्याच्या पुढं काय आहे का? आता रिपोर्ट सगळं नॉर्मल येत असतील तर पुढं काय करणार आहे तुम्ही? काय तुम्ही स्वतः शोध लावणार आहे? त्याच्या पुढं अध्यात्म बघायला हरकत, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या गोष्टी बी आपण बघायच्या. त्याच मी सांगतोय, डॉक्टर, विज्ञान, सायन्स, मेडिसिन मान्य करायचं आहे, नाकारायचं. पण ही थांबल्यानंतर पण अभ्यास, आपण अध्यात्माचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे. तसं शेवट मंडळीला मी न्यूरोलॉजी सर्जनच्यात घेऊन गेलो, सगळे डॉक्टर. तिथं मग गेल्या डॉक्टरने चेक केलं, म्हणते आजच्या आज ॲडमिट. ठीक आहे बाबा म्हटलं, असू दे, काय असेल ती प्रोसिजर, 4 दिवस ठेवावं लागेल, असू दे म्हणलं. सांगली जिल्ह्यात कोण असेल तर इथं विक्रमसिंह जाधव मिरजला माहीत असेल तर हात वर करा, आहेत बघा ती, त्यांना आमच्या जिल्ह्यातली माहिती आहे. तिथं ॲडमिट केलं तर, म्हणजे ह्या लोकांना माहीत नसते पण आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना ते डॉक्टर माहीत आहे. तिथं ॲडमिट केलं, किती 2003 मध्ये. ठीक आहे, गेल्या ॲडमिट केलं, ट्रीटमेंट चालू झालं. एवढं झालं तरी मला त्रास कळलेला नाही. काय नशिबात असेल ती घडत असते, ही आता गोष्टी डॉक्टर बघायचं, बाकी काय. आणि तिथं पहिल्या दिवशी 4 दिवस ठेवून घेतलं डॉक्टरने, आणि मग त्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही 10 दिवसांनी रिचेकला परत घेऊन या. ठीक आहे, मंडळींना सासरवाडीतच ठेवलं विश्रांती. आता त्या मुलीला त्रास होत असल्यामुळं ती मंडळी मात्र देवाचं भक्तिमार्ग भरपूर करत होती. शंकराचं निरंकार उपास असू द्या, संतोष मातेचा उपास, हे कायम तिचं चालायचं. बरं, आपल्याला काय ती दांड्यामुळे जमत नव्हतं, पण ते बिचारे त्या मुलीसाठी करत होते. आणि दैवयोगानं उद्या त्याला दाखवायला न्यायचं सासरवाडीतनं तिकडं. त्याच्या आदल्याच दिवशी शुक्रवार होता, उपास सोडला आणि नामस्मरण करत जात असताना संतोष मातेचाच एकाएकी बोलायची बंद झाली. म्हणजे वाचा गेल्यानंतर पाहुण्याने प्रयत्न केला, मला फोन आला, असं झालंय. मी म्हटलं बाबा आता इकडं तिकडं कुठं नेऊ नका, आपण डायरेक्ट तिथंच घेऊन जावा, मी येतो. तिथं गेल्या लगेच तिने ICU मध्ये ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी मी गेलो, जरा तब्येत कव्हर व्हायला लागली. त्याच्या दुसऱ्या दिवशी बी तब्येत चांगली झाली. आता हे एखाद्या ICU मध्ये पेशंट असले की आपले संबंध असणारे माणसांना कळतं. तसं आमचे संबंध असणारा 1-2 शेतकरी चांगलं संबंध घरच्यागत होतं, ती तिथं बघायला 2 जण आले. आणि आल्यानंतर त्या माणसांनी दाखवलं त्यांना मंडळींना, आणि दाखवल्यानंतर त्या माणसाने मला बोलवलं, म्हणजे खाली, म्हणजे ग्राउंडला खाली. का हो म्हटलं दादा? तर त्याने मला सल्ला दिला, ही एवढं झालं तरी मला कळलेला त्रास नव्हता, तुम्हालाच नशीब आहे की तुम्हाला आज महाराज भेटली, ती ही आभार माना भगवंताचं. तर त्याने खाली बोलवून मला सांगितले की बाबा म्हणले 4 वर्षे झाली आम्ही बघतोय, का तर हे सगळ्या घटना 4 वर्ष झालेले होते. 4 वर्ष झाली बघतोय, म्हणजे तुझ्या पाठीमागं एवढा त्रास आहे, तुझ्या पाठीमागं काय लागलंय का बघ. सांगणारी तज्ज्ञ माणसं, ज्ञानी माणसं. ज्यावेळी आपण 4ही बाजूनं अशा ठोकरा खात असतो त्यावेळी मात्र अशा गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित होत असतं. आणि त्यावेळी मला वाटलं की खरंच आपल्या पाठीमागं काय लागलं. आता ते माणसं निघून गेली, पण विचारबुद्धीत आता हे बघायचं कुठं? देवदेवरशी काय पटत नव्हतं. पण माऊली परमेश्वराची कृपा आगाध आहे. जगाचं कल्याणासाठी भगवंतानी, संतोष आमचा पुतण्या आहे, त्याला लहानपणापासून दिव्य दृष्टी होती, पण ते आम्हाला अध्यात्म नसल्यामुळं काय माहीत नव्हतं. त्याला पाणी दिसायचं. पाणी दिसतंय म्हटलं की आपण काय म्हणतो, पानाड्या शेतात येतो का नाही.
पण आमच्यात तशी पद्धत नव्हती. कुठल्याही गावचा माणूस आला तर आमच्यात अंगात बिंगात कुणाच्यात येत नाही. फक्त अगरबत्ती लावली की त्या माणसाची जमीन असेल आणि त्याला पाणी बघायचं असेल तर त्याची जमीन कशी आहे, त्याच्या गावातली लांबडी पट्टी चौकोनी तिथं झाडं आहेत का आणि कुठल्या ठिकाणी किती प्रवाहाचं पाणी आहे ही सांगायचा. मी अंधश्रद्धेच्या विरोधात हा दैवी ह्या गोष्टी मी अंधश्रद्धेच्या असल्यामुळं त्याचा 1-2 पॉईंट बघितलं नाही. 3 महिने फिरून अभ्यास केला की ही सांगतोय ती बरोबर आहे का. वय किती 12-13 वर्ष, ती काय खोटं बोलणारा बी नव्हता, आजोळीच होता तो शिक्षणाला. मग मात्र त्याला पाणी दिसतंय ही 3 महिने फिरलो, जेवढं पॉईंट झालं तर तेवढं पूर्ण सक्सेस झालेलं होतं. त्यामुळं एक डोक्यात आलं तिथं की पुतण्याला पाणी दिसतंय, आता जायचं असेल तर जा. का तर एखाद्या शेतकऱ्याचं घर 40-50 हजाराला जाणं योग्य वाटत नव्हतं. मी बी शेती करत होतो त्यामुळं मला ते हाल माहीत होतं. त्यामुळे मी खात्री केली मग म्हणते की तू जा. आणि तो आजोळी शाळेला होता आणि मी कुठं मिरजेत त्यावेळी. मग लक्षात डोक्यात महाराजांची कृपा म्हणा तुमच्यासाठी तिथं डोक्यात आलं की आपल्या पुतण्याला 500 फुटावरचं जिथं खालचं पाणी दिसतंय तिथं आपल्या घरातलं अडचण का दिसणार नाही. आता तिथनंच फोन लावला मिरजेतनं दवाखान्यातनं. संतोष म्हणलं आपल्या घरात तुला काय दिसतंय का बघ, काय असतं ही मला माहीत, तुम्ही ही करणी बाधा म्हणताय पण मला काय म्हणते ही सुद्धा माहीत नव्हतं. तो म्हणला काका अगरबत्ती लावून बघतो आणि सांगतो. एक 15-20 मिनिटात त्याचा फोन आला आणि त्यानं सांगितले की काका आपल्या घरा शेजारी एक बांध आहे. इथलं वर्णन सांगितलं. तो कुठं तासगाव तालुक्यात निमणी म्हणून गाव आहे, एक 25 किलोमीटरवर. तिथनं सांगितलं मी मिरजेत की आपल्या घरा शेजारी बांध आहे आणि त्या बांधाला दगडाचं ही झाडी भरपूर आहे आणि त्या झाडीत दगडाचं खिळ म्हणजे ढीग 2 दिसते ती आणि त्या ढिगात मला काहीतरी पुरलेलं दिसतंय. सांगणारा कुठं पुतण्या, सांगतोय कुठनं तिथनं वर्णन. आता घरातला पुतण्या काय देवदेवरशी मांत्रिक नाही. आता मंडळीची तब्येत का बरं होत होती, काय अडचण नव्हती. पाहुण्यानं म्हणलं तुम्ही थांबा, उद्या मी जेवण घेऊन येतो. आणि संतोषला म्हणलं तू तासगावमध्ये ये, मी तासगावमध्ये येतो, आपण काय असेल ते बघूया. अंधश्रद्धेच्या विरोध असल्यामुळं ते लिंबून दोऱ्याला काय भ्यायची मला गरज वाटत नव्हती. आलो याला घेऊन 8 वाजले असतील. ही सत्य घटना आहे मोराची. व्हिडिओ 177 बघा आणि गुरुआज्ञेचं पुस्तकामध्ये डिटेल लिहिलंय. हे आता काही डिटेल एवढं सांगत नाही, त्यामध्ये तुम्ही सगळा अभ्यास करू शकता. त्या शक्तीला कसं बोललो, काय झालं, अनुग्रह कसा दिला, हे सगळं त्यामध्ये. आता बांध कुठला माहीत नसतोय आपल्याला, 4 बांध असतील शेताला. मग ते देवघर होतं. आता तुम्ही बघितलं इकडे देवघर, महाराजांचं अधिष्ठान त्यावेळी नव्हतं, छोटं देवघर. मग ते संतोष म्हणलं अगरबत्ती घेऊन बघ बाबा, म्हणलं कुठला बांध. तर आता तुम्ही चावीला पाय धुवून आला का, जरा बोलत जावा. हां, तोच बांध. त्यावेळी आत्ता तिथं गार्डन केलंय, त्यावेळी उकरंड असल्यागत झाडी काटं बिटं कशाला मी बघतोय, आपल्या दुकानला सरळ जाणार. ज्यावेळी तिथं बघायला गेलो त्यावेळी त्या झाडीत काटं होतंच, पण तिथं एकाला एक लागून दगडात दिसलं. ही मात्र खात्री पटली. ते बघितलं, पुन्हा आत गेलो. 2 तास कसं गेलं काय आम्हाला कळलं. पुन्हा 2 तासानं परमेश्वरी इच्छा किंवा त्या शक्तीची इच्छा म्हणायला काय हरकत नाही. पुन्हा त्याला म्हणलं चल, म्हणलं आपण काय असेल ते काढूया. 10 वाजले. गेलो तिथं दोघंच, काय बाकीच्याला कुणाला बोलवलं नाही. आता दगड असल्यामुळं हातानं पहिला खेळा विस्कटला. ही कुणाला भीती दाखवायसाठी सांगत नाही, कुणी माना अगर न माना, पण जिथनं मला खरोखर दिशा माझ्या जीवनाची बदलली ती स्पॉट सांगावं म्हणून सांगायची इच्छा असत्या. मग गेलो तिथं, पहिला खेळा विस्कटला, ढीग तिथं दगड बाजूला, त्यात काय सुद्धा नाही. अरे म्हटलं संतोषात काय नाही बाबा, म्हटलं दुसरा बघा. म्हणला दुसऱ्याला नुसतं असा हात केला असेल. हात केल्या केल्या त्यानं सांगितलं की काका आज चला. वय किती 13 वर्ष होतं. काय झालं म्हटलं, आज चला सांगतो. त्यावेळीही मला काय दिसत नव्हतं आणि आत्ताही काय दिसत नाही. जे सत्य आहे ते सत्य आम्ही स्वीकारतो, खोटं बोलणं आमच्या तत्वात बसत नाही. आत गेलो देवघरापाशी. काय झालं बाबा म्हणलं, तर त्यावेळी त्यानं सांगितले की काका तुम्ही दुसऱ्या खेळाला जिथं हात लावला तिथं बाईचं मुंडकं मला दिसतंय, केस पांढरा आहे, ती डोळं वटरून तुमच्याकडे बघतंय. सांगणारा घरचा माणूस आहे, काय देवऋषी आहे, पैसे मागतोय, आपल्याला येड्यात काढतोय असा काय भाग नव्हता. त्यावेळी आमची लायकी आणि आमची पात्रता आम्हाला कळली. माऊली नुसतं हात जोडून भक्ती होत नाही. त्यावेळी त्याच्या पाया पडलो मी संतोषच्या, आणि तूच बाबा यातनं निघायचा मार्ग दाखव म्हणलं, तूच बघ म्हणलं, मला काय यातलं कळत नाही, आपलं क्षेत्रच नव्हतं. मग त्यानं बघितलं अगरबत्ती घेऊन, आणि जी भस्म इबीत जी म्हणतो आपण ती इबीत घेतली. त्यानं त्यावेळी दैवी शक्ती मागितली आणि माझ्या हातात दिली आणि काका नेऊन त्या जागेला टाका म्हणला.
ठीक आहे चल म्हणलं आपण जाऊया. मला न दिसल्यामुळं तरी मी धाडसानं गेलो, का तर मला ते स्वरूप दिसलेलं नव्हतं. गेल्यानंतर लांब असा भस्मचित टाकल्यानंतर हाताला असं जरा जाणवलं, पण गडबडीत एक भास असतो म्हणून मी ग्राह्य धरलं, भीती दाखवायला नको म्हटलं. पुन्हा आत गेलो देवघरात. आता बघ बाबा म्हटलं, ते भस्म टाकल्यावर काय झालं, काय पैसे द्यायचा का आपला घरातला माणूस. मग त्यानं सांगितले काका आता भिवू नका म्हणला, मगाचे जे स्वरूप दिसत होतं ते आता काय मला दिसत. बरं झालं म्हणलं बाबा, मावशीला फरक पडेल का, तर आता काका फरक पडेल, काळजी करून. झालं. आतल्या रूममधनं बाहेरच्या हॉलमध्ये आलो. आमची आई अशी होती तब्येत, कशी तरीच बसलेली होती. एकतर समाधान झाले की ती शक्ती गेली, मंडळी चांगली होती आणि ही खोळ्यागत बसलेली. त्याला आलो बाहेर, म्हटलं अशी का बसल्यास बाई, तर बसल्या म्हणली, चांगली बोलली. तांब्या घेतला, उठ बाय म्हटलं चूळभर. ज्यावेळी तांब्या द्यायला गेलो त्यावेळी मात्र ही जी वाईट बाहेर गेलेली जी शक्ती होती ती शक्ती आईच्या शरीरात संचार. युट्यूबला बघितलंय का आता सगळ्यांनी, ही माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग मी बघितला. मी अंधश्रद्धेच्या विरोध, मला असल्या गोष्टी पटत नव्हत्या. त्या शक्तीनं आईच्या शरीरात संचार होऊन बोलायला चालू केलं की तू म्हणली मला अंगाऱ्यावर आणि भंडाऱ्यावर घालवतीस काय म्हणली, आणि तू तिला कुठल्याही दवाखान्यात ठेव, कुठल्याही मांत्रिकाकडनी, मी तिला सोडणार नाही. एवढ्या बोलण्यावर मी मानणारा माणूस नव्हतो. त्यावेळी चौघच धरून माझ्यासारखी 4 माणसं धरून तिला लोंबकाळत होतो. चौघांना ती ऐकत नव्हती. ही वस्तुस्थिती मी बघितली. आणि शेवटचं एक वाक्य वापरलं तिनं, रात्री 12 वाजेपर्यंत काय होतंय तेवढं बघ सांगितलं. मग मात्र काय हे आम्हाला बी कळलं ना, मंडळ तिकडं सगळं चांगले आहे म्हणते काय होतंय कुणास ठाऊक. मग संतोषला म्हटलं बाबा ही काय करायचं, काय तर आपल्याला ज्ञात नाही. तेव्हा म्हटलं भस्म लावा, इबीत लावल्यावरती शांत झालं. आता झालं म्हटलं, जाऊ दे, झालं विषय. आणि चांगल्या स्थितीत असणारी मंडळी माऊली तिकडं 11:15 ते 11:30 संपलेले. हा वाईट शक्तीचा घेतलेला अनुभवाचा व्यक्ती तुमच्या समोर मी आहे. मी असल्या गोष्टी मानत नव्हतो, पण स्वतःही एवढं सगळं पिक्चर दाखवला बी आणि घडल्याला आणि बघितलेला माणूस आहे. आणि ही घटना घडली, ही वाईट शक्तीचं कार्य झालं. वाईट शक्ती म्हणतोय आम्ही, लक्षात घ्या, करणेबाधा म्हणत नसतोय. वाईट शक्तीचं कार्य झालं. आसुरी शक्ती म्हणायला काय हरकत नाही. तिनं कार्य केलं तिचं जी साध्य होतं, आणि तिथनं मात्र महाराजांनी सूत्र हातात घेतली म्हणायला हरकत नाही. ही जर बातमी तिथकंड फोनवरनं समजली असते तर मी आज तुम्हाला दिसलो नसतो. का तर हातचं पचवायला बी क्षमता असते, औषध पेलो असतो किंवा फास लावून मी सुद्धा मेलो असतो. पण भगवंताची कृपा ही गोष्ट कळली नाही. कुठेही कॉन्टॅक्ट केलं तिने, गावात सगळ्या फोन लावलं, कुठेही कॉन्टॅक्ट झालं नाही. डायरेक्ट ॲम्ब्युलन्स आणि पाहुण्याच्या गाड्या आल्या. अक्षरशः कुठलाही नालायक माणूस शिव्या देणार नाही एवढ्या मी देवांना शिव्या दिल्या. त्याचं कारण असं होतं की आम्हाला नेलं असतं त्या शक्तीनं तर काय वाटत नव्हतं, पण ही निरंकार उपास तापासन भक्ती करत असताना ह्या जर व्यक्तीला घेऊन जात असेल तर मग या देवासने अर्थ काय, हा विषय होता माझा. तो विषय संपला माऊली. आणि 3ऱ्या दिवशी मी निर्णय घेतला माती झाल्यानंतर की ह्या कलियुगात वाईट शक्ती एवढं कार्य करत असेल तर देव का नसतील. मग आता त्याच दिवशी आपण मेलो होतो का नाही, कळलाच. राहिलंय कुणामुळे जीवन भगवंताने वाचवलंय, तर आता राहिलेलं जीवन आपण त्याच दिवशी मिळलो म्हटलं, राहिलेलं जीवन आता बोनस मिळलं ही देवासाठी खर्च करू. देव भेटू दे न होऊ दे, दृष्टांत बी न मिळू दे, पण राहिलेलं जीवन भक्तिमार्ग. आणि मग माऊली तिथनं भक्तिमार्ग चालू झाला. का तर संसार किती चांगला असतो, काय असतो, 7 वर्षात मग ज्ञानी माणसं आली, चांगली संबंध असताना मित्रपरिवार, ते म्हणले असं राहून चालतंय का, तसं राहून चालतंय का. त्यांचं बरोबर होतं, ते त्यांनी पिक्चर बघितलेला नव्हता. त्यावेळी त्यांना समजून सांगितलं की बाबांनो तुम्ही सांगताय ते मान्य आहे तुमचं, त्यांना दोष दिला नाही ते की बाबांनो त्या देवाला जर संसार पाहिजे असता तर त्यानं मुलगी ठेवली असती तरी मी विचार केला असता, तरी विचार केला असता, मंडळी असती तर प्रश्नच नव्हता. जिथं देवालाच माझा संसार नको आहे तिथं आपण करणार कोण. आणि उद्या केलं आणि उद्याच्याला असंच होत बसलं तर आयुष्यभर मी ती काय करायला मोकळं नाही. 7 वर्षाच्या संसारात किती सुख असतं आणि किती दुःख असतं ही मी बघितलेला चांगला माणूस आहे. हाय काय सुख, सगळं पिळून कपडे जरा ओली राहते ती, पण आपण ओलं सुद्धा घरातली ठेवत नाहीत. ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या त्या माऊली. ठीक आहे, ह्याचं झालं की त्याच्या डोक्याचं ताण, त्याचं झालं की त्यानं सगळं आपल्यावरच सगळं येतं. या गोष्टी बघितलेल्या. पण असुरी जगात हे टक्कर द्यायला शिकलं बी पाहिजे. संसार सोडून जाऊन चालत नाही. पण आमचा सुटला होता, झालं एवढा बाद झालं म्हटलं आता राहू दे. आणि तिथनं माऊली भक्ती मार्ग चालू झाला. भक्ती म्हणजे माऊली काय, अरण्यात जावा, संसार सोडा असं काय नाही. देव आपल्याला खरोखर प्राप्त व्हावं ही इच्छा आहे का, जरा हात वर करा. कुणाकुणाची आहे, सगळ्यांची आहे. आम्हाला प्राप्त झाली ती कुणाला समजलंय तिने हात वर करा. आता नक्की का तरी खात्री आहे, ठीक आहे.
तर माऊली, आपण देवाची भक्ती करत असताना सुद्धा राजकारण करतोय. राजकारण कुठला? माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा देव शिव करतो का नाही? जाती धर्मानुसार आपण भक्ती करतो. हे आपल्याला काय म्हणायचं, हे चुकीचं आहे. देवाला जात धर्म पंथ लागत नाहीत. आपण अज्ञानी असतो, त्यामुळे आपण अशा गोष्टी मानत असतो. आता आम्ही बी अज्ञानातच, त्यावेळी बी होतो ना, आत्ता बी अज्ञानातच आहे. आम्ही ज्ञानी म्हणून आयुष्यात घेत नाही. आम्ही लिंगायत असल्यामुळे आम्ही शंकराला मानणार. मग शंकरांचा आमच्यात मोराळा कोळेकर महाराजांचा मठ आहे. काशीसनं आणलेली पिंड आहे तिथं. आता सध्या आहे ती मंदिर. तुम्ही पाहिजे तर एखाद्या वेळेला कधी आला तर पुन्हा त्याचं आढावा घेऊ शकता असा. आणि तिथं नंदी एक आहे, काशीसनं आणलेलंच. आणि संजीवनी समाध्या तिथं महाराजांच्या पूर्वीच्या 2 आहेत तपस्व्याच्या. त्यामुळं मग आता भक्ती कशी करायची ही काय माहीत आहे का आपल्याला? मग इथनं सकाळी जायचं, त्या मठात पाणी घालणे, पिंडीला, नंदीला, त्या समाधीला. शिवलीला अमृतचा 11वा अध्याय तिथं वाचन करायचं. 1 तासभर जायचा. तिथनं घरी यायचं, जेवणाचा डबा घ्यायचा, व्यवसायाला सांगलीला जायचं. संसार संपला म्हणून व्यवसाय बंद केला. कर्तव्य कर्म प्रत्येकाला करावंच. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या. नाहीतर लागलो भक्ती मार्गात आता देवानं चालवावं अशा आयत्या कुठल्या गोष्टीवर बसू नका. तुम्ही करा, यश देणारा भगवंत पाठीमागं असतील. तेवढे दिवसभर व्यवसाय करायचा, घरी यायचं, जेवायचं, गावात ग्रंथ वाचायला जायचं. संध्याकाळी 9-10 वाजता 9 वाजता. आता ग्रंथ आपल्या हिंदू धर्मात वाचलं तर देव मिळतील, ही मात्र लक्षात घ्या. तुम्हाला कुठला देव आवडत असेल, मी ही लादत नाही, पण तुम्हाला जे तुमच्या मनातनं जे देव तुम्ही निवडला चिला, त्या देवाची ओळख करून घेणं गरजेचं आहे का नाही सांगा? आज एखाद्या मुलीला स्थळ आलं किंवा मुलग्याला स्थळ आलं तर बायोडेटा नुसता बघून लगेच ठरवता का? त्याचे सगळ्या खानदान 10 पिढ्याचे काढतायचा. नुसतं ठरू दे नाही तर न ठरू दे. आणि ज्या देवाला आपण अनन्य भावानं शरण आपलं आयुष्य घालवायचं, त्या देवाची ओळख न करून घेता आपण भक्ती करणं योग्य आहे का? की चुकीचं आहे का नाही सांगा? तर त्या देवाची माऊली ओळख करून घ्यायची असेल तर त्यांचं ग्रंथ वाचलं पाहिजे का नाही? आज ग्रंथ अवघड आहे ती. पहिल्यांदा आपण त्या देवाचं ग्रंथाच्या जाग्याला कथासार, प्रत्येक ग्रंथाचं कथासार निघलीत का नाही? त्या कथासारमध्ये ज्ञान सगळं येत नाही, पण एक 75% तरी ज्ञान आपल्याला येतंय. ती वाचा, आणि ती वाचल्यानंतर ग्रंथ वाचायला हरकत नाही. मग मी गावात ग्रंथ वाचायला यायचो, त्यावेळी माणसं वयस्कर असायची. ती ग्रंथ वाचले की अर्थ सांगायची. मग ज्ञानेश्वर असू दे, रामविजय असू दे, हरिविजय, भागवत, पांडव प्रताप, एकनाथी भागवत, श्रीमद भागवत, गुरुचरित्र, नवनाथ, असं एक झाला की दुसरा झाला की तिसरा, असं ग्रंथ आपलं डोक्यात एकच ग्रंथ वाचणे. आणि ते ज्ञान थोडं 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 काय येईल ती घ्यायचं. असा भक्ती मार्ग माऊली न चुकता फक्त भक्ती करत असताना नित्य नियम साधना केली पाहिजे. सिजनेबल भक्ती आपण करतो, त्याच्यामुळं आपल्याला लाभ मिळत. श्रावण आला की शंकराला उभा राहायला जागा, एरवी जातो कोण मठात, मंदिरात नाही. दुर्गा माता आली की 7-9 दिवस नवरात्र, पुन्हा दुर्गा माता गायब. गणपती 10 दिवस, त्याच्यानंतर काय गणपती गायब होती. ती करतो का भक्ती आपण त्या पद्धतीत? नित्य नियम देवायची. नित्य नियम जी साधना करेल, हरिपाठात सुद्धा म्हटलंय की माऊलीने, नित्य नामे जो आहे तोच विरळ आहे. नित्य नियम जी भक्ती करतो तो परमेश्वराला प्रिय असतो आणि परमेश्वर त्याची वाट बघत असतात. असा भक्ती मार्ग माझा माऊली शंकराचा न चुकता 4च वर्ष घडलेला आहे. मी लय मोठी साधना केलेली नाही, फक्त न चुकता. मला मागं व्यापकूनच नाही, तू ही कर ती कर कोण सांगायचं अधिकार नव्हता. त्यामुळे 4 वर्ष. आणि बरं करायचं काय, दुकान करून मी करत होतो, काय अडचण होती का? सकाळ आणि संध्याकाळ भक्ती करायला कुणाला अडचण आहे का? हा, म्हणजे तुमचं काय व्यत्यय, प्रपंचातलं नुकसान न करता आपण साध्य करू शकतो. आणि असा भक्ती मार्ग माझा माऊली 4च वर्ष घडल्यामुळं मला श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, मला आणि संतोषला 2007ला गाणगापूरला कोण कोण गेलंय, आरती ज्यांनी बघितल्या त्यांनी हात वर करा. बघितल्या का? ठीक आहे. गाणगापूरला महाराजांनी प्रत्यक्ष अनुग्रह 2007ला दिलाय. आज देव अनुग्रह देतील असं वाटतं का हो? हा, माणूस देत नाही. मला सुद्धा महाराजांनी गुरुपद दिलंय, पण माणसं त्या लेवलमध्ये बसत नाही. ते आत्ता अनुग्रह दिला की तो देवरशाच्या मांत्रिकाच्या दारात जातो. ह्या गोष्टी आम्ही बघितल्यामुळं की माणसाची इच्छा आणि भूक काय थांबत नाही. त्यामुळं तो आणि देवच गुरु हो जा बाबा, आम्हाला हा एवढं बाद झालं म्हणतो आम्ही. का तर गुरु करून घेणं आणि शिष्य करणं बी चुकीच्या गोष्टी वाटते त्या. का तर शिष्य आज त्या लेवलमध्ये नाहीत. तर देव अनुग्रह देतील का, ही आता अभ्यास कुणी केला पाहिजे. आम्ही खरं बोलतो का खोटं बोलतोय? होय, पण त्याचा अभ्यास केला पाहिजे का नाही?
ही जर अभ्यास करायचा असेल तर 177 भाग आणि गुरु आज्ञा पुस्तक वाचा. त्यामध्ये महाराजांनी आम्हाला कसं नेलं, शक्ती आम्हाला कशी पाठवली, त्या शक्तीच्या माध्यमातून आम्हाला अनुग्रह कसा दिला आणि तिथं अनुग्रह दिल्यानंतर डायरेक्ट आम्हाला गाणगापूर माहीत नव्हतं. मी दत्तभक्तीत नव्हतो शंकराला, महाराजांनी आम्हाला ओढून गाणगापूरला नेलं. का तर ती आसुरी शक्ती आम्ही सगळीच गेलो आणि ती शक्ती जी पाठवली होती महाराजांनी स्वतः पाठवली, ती क्लिअर झाल्यावर ती 10 वेळा पोरग पुढत होतं. ऐकलंय का युट्यूबमध्ये? त्या पोरग क्लिअर झालं इथं आणि क्लिअर झाल्यावर 2 दिवस पुन्हा ती पोरग माझ्या दुकानात थांबलं. दुकानात घडलं, ही घरात घडलं नाही, मंदिरात कुठल्या देव भेटत नाही ती, पण जिथं प्रामाणिक आपण सेवा करतो आणि भक्ती करतो तिथं देव कायम असतात. तिथं दुकानात घडली घटना आणि मग मात्र ती पोरग क्लिअर झालं. दुकानात 2 दिवस राहिलं, ती एकदा सुद्धा पडलं नाही. तासाला 10 वेळा पडणार पोरग, हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण झालेलं, वडिलांनी जमीन विकून पाठवून. मग मात्र ते शक्तीनं सांगितलं की मला महाराजांनी गाणगापुरातनं पाठवलं, ती क्लिअर झालं. आता ही पडलं असतं तर मी विचार केला नसता, पण न पडल्यामुळं मी अंधश्रद्धेच्या विरोधचा विचार की बाबांनो, ह्याला देवाने आपल्याकडे का पाठवला महाराजांनी, ह्याचं उत्तर बघायसाठी आम्ही गाणगापूरला गेलो. अनुग्रह आम्हाला कुठं झाला? मठाच्या समोर झाड आहे का, त्या झाडापाशी. आत आमचा संबंध नव्हता. मी पहिल्यांदाच गेलतो, आम्हाला माहित नव्हतं गाणगापूर. पंढरपूरला गेलो, पंढरपुरातनं भिवंडी गाणगापूर गाडी आहे, कुणाला माहित आहे का? हा एक तरी व्यक्ती आहे, अजून बी गाडी चालू आहे ती. म्हणजे ती गाडी बी त्यांना ठेवल्या, म्हणजे कुठल्या अशा गोष्टी घडल्या त्या की ती आयुष्यात न विसरता येणाऱ्या गोष्टी आहेत त्या. आणि तिथनं पाठीस पोचलो, मठातच झोपलो. त्यावेळी रुमा बिमा आम्हाला काय माहित नव्हतं. मग संगमावर गेलो, स्नान केलं, आतलं दर्शन घेतलं आणि आतलं दर्शन घेतल्यानंतर त्या झाडापाशी आम्हाला संतोषला महाराज कुठं दिसलं होतं? झाडात महाराज दिसलं होतं. त्यामुळं मग मी मध्ये बसलो, संतोषला इथं बसवलं. ती शक्ती जी होती ती बोलवली होती त्या पोराच्या शरीरात. आणि मग संतोषला म्हटलं, बघ बाबा ह्या झाडात महाराज आहेत का? झाड म्हणजे हे दिसतंय का? मठाच्या समोर बघितलेलं झाड. त्यावेळी 2007ला जाळी होती, आता फक्त कट्टा आहे भोवती. ठीक आहे, बघ म्हटलं झाडात काय दिसतंय का? संतोषनं बोलल्या बोलल्या ह्यानं इकडं हात जोडलं, ह्यानं इकडं हात जोडलं. का दोघांना नेलं? संतोष जरी पुतणे असला तरी ह्यानं खोटं सांगितलंय का खरं सांगितलंय? ह्याला बी देव दिसत होतं आणि ह्याला बी दिसत होतं. दोघांची एक वाक्यता आली तर सत्य मानायचं. एवढं परीक्षण केलेलं आहे. बिन परीक्षा करता कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. स्वतःच्या पुतण्यावर विश्वास ठेवला नाही. का तर एवढं पाणी बिनी बघून सुद्धा, एवढं घडून सुद्धा मग त्या पोराच्यात बी शक्ती होती, त्याला बी देव दिसत होतं आणि ह्याला बी. मग म्हटलं बघ बाबा झाडात आहेत का? एवढं म्हणेपर्यंत ह्यानं इकडं हात जोडलं, ह्यानं इकडं हात जोडलं. दोघांनी एका सेकंदात सांगितलं काका महाराज आहेत. आता सेकंदात सांगितलेला वर विकल्पाला जागा. मी सुद्धा हात जोडलं. दुसरा प्रश्न ज्यासाठी गेलतो, ह्याला आपल्याकडे का पाठवलं विचार म्हटलं संतोषला, का तर मला दिसत नाही देव. मग मात्र एवढं म्हणेपर्यंत या दोघांनी सांगितलं की काका महाराजांनी बोट तुमच्याकडे केलंय आणि बोट करून सांगितलं तुझी परीक्षा घ्यायची होती. भगवंताने आमची काय परीक्षा घेतली माहिती आहे का? कळलंय का नाही? काय संसारात गाठलं, 7 वर्षात संसार उद्ध्वस्त केला, पुन्हा ही 4 वर्ष अध्यात्मात होत राहतोय का बघितलं. पुन्हा ही अशी असुरी शक्ती पाठवली. ह्याला कशा कशा दिशा देतोय, ह्याला काय काय लुटतोय. माझं पैसे किती गेलं मी मोजलेलं नव्हतं. जिथं आपण दोषी नसतो तिथं माणसं सोडा, जग सोडा, परमेश्वराला सुद्धा भ्यायची गरज, पण आपण पवित्र असलं पाहिजे ही गोष्ट. त्यावेळी मी दोषी नव्हतो.